ठाण्यातील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाहेर सध्या मार्टच्या डॉक्टरकडनं या ठिकाणी आंदोलन छेडलं गेलेलं आहे। पाहायला गेलं तर त्यांच्या विविध मागण्या सरकारकडे या ठिकाणी मांडताना हे सगळे डॉक्टर नर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्की काय मागण्या आहेत एकंदरीत हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत। नक्की कोणकोणत्या मागण्या आहेत तुमच्या सरकार दरबारी? आतापर्यंत सरकारने या संदर्भात तुम्हाला काय उत्तर दिलं का? हां, सरकारने आमच्यासोबत आतापर्यंत फक्त मीटिंग घेतलेल्या आहेत। खरा विषय असा आहे की प्रत्येक ब्रांचचा त्याला एक स्वतंत्र फील्ड आहे। होमिओपॅथीची त्यांची ट्रीटमेंट वेगळी आहे, ॲलोपॅथीची वेगळी आहे, आयुर्वेदाची वेगळी आहे। त्या प्रत्येक आमचा जी स्ट्राईक आहे कोणत्या BHMS डॉक्टरांच्या विरोधात किंवा कोणत्या शाखेचा कोणता अपमान नाही। आमची मागणी एवढीच आहे की BHMSनी फक्त त्यांच्या होमिओपॅथीमध्ये त्यांची प्रॅक्टिस करावी, त्यांनी ॲलोपॅथीमध्ये येऊन रुग्णांच्या जीवाला धोका करू नये। कारण आम्ही जे 5.5 वर्ष MBBS मध्ये जो अभ्यास करतो तो जो आहे तो कम्प्लिटली मॉडर्न मेडिसिनवर बेसिसवर आहे। तर होमिओपॅथी ब्रांचना त्यांना फक्त 6 महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स देऊन तुम्ही डायरेक्टली त्यांना ॲलोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी देऊ शकत नाही। आणि अजून हायकोर्टाचा कोणताही निकाल न येता गव्हर्नमेंट शासनाने कालपासून रजिस्ट्रेशनची पूर्णपणे परवानगी दिलेली आहे आणि काल पहिलं रजिस्ट्रेशन आलेलं आहे। आणि हे रुग्णांच्या जीवासाठी खूप धोक्याचं आहे। त्यासाठी आम्ही म्हणतो की होमिओपॅथी आमचा BHMS डॉक्टरांचा कोणता पण अपमान करण्याचा आमची स्ट्राईक नाही। फक्त आमची मागणी एवढीच आहे की ॲलोपॅथीसाठी सेपरेट MBBS डॉक्टरांचा सिलेबस आहे जो आम्ही 5.5 वर्ष मॉडर्न मेडिसिनवर बेसिस आहे आणि आम्ही त्या बेसिसवर पेशंटची आम्ही ट्रीटमेंट करतो। होमिओपॅथीने त्यांची ट्रीटमेंट होमिओपॅथीद्वारे करावी। नक्कीच काही अजून डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत आपल्यासोबत। मॅडम, काय वाटतं रुग्णांच्या जीवाशी खेळलं जातं की काय? आज OPD बंद केली, मागण्या मान्य न तर उद्या आपत्कालीन सेवा देखील बंद केली जाणार, सरकारला काय इशारा? हा विरोध कोणत्याही मेडिकल वैद्यकीय पदवीच्या विरोधात नाही तर फक्त मिक्सपॅथी म्हणजेच क्रॉसपॅथी या विरोधात आहे। तर CCMPच्या विरोधासाठी आज आम्ही इकडे उभे आहोत। उपचारादरम्यान रुग्णाला याचा फटका बसू? हा, बिलकुल बसू शकतो। कारण काय, जे मॉडर्न मेडिसिन आहे त्यामध्ये फक्त मेडिसिन नाही तर त्यामध्ये त्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात, ज्याचा डिटेल प्रकारे आम्ही अभ्यास करतो 5.5 वर्ष। आणि तुम्ही फक्त 6 महिन्याच्या कोर्समध्ये ते पूर्णपणे तो सिलेबस कव्हर नाही होऊ शकत। मेडिसिनचा अर्थ असा नाही की तुम्हाला ताप आली तर गोळी दिली, त्याचा अर्थ तसा नाही। त्याचे साईड इफेक्ट, त्याचे कॉम्प्लिकेशन हे सुद्धा त्या डॉक्टरना माहीत पाहिजे। फक्त 6 महिन्याच्या बेसिसवर नाही करू, यामुळे पेशंटला फटका बसू शकतो। ग्रामीण भागामध्ये पेशंटला काही माहीत नसते, त्या भागामध्ये त्यांना अशा कोणत्या गोळ्या, आता जेंटामायसिन सारखी अँटीबायोटिक आहे ती जे आपले डॉक्टर आहेत BHMS किंवा जे कोणी असतील ज्यांना ॲलोपॅथीचं नॉलेज तेवढ्या प्रकारे नाही, ते बिनधास्त प्रकारे ते मेडिसिन वापरतात, ज्याचा की कालांतराने 4-5 महिन्यात 1 वर्षात त्याचा किडनीवर खूप त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो। सरकारला जागण्यासाठी OPD बंद करण्यात आली, उद्यापासून कसं असणार? हा, आज फक्त आम्ही सरकारला हा इशारा देत आहोत की हा 24 तास आम्ही इमर्जन्सी चालू ठेवलेली आहे, बरोबर आहे। पण सरकारने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही उद्यापासून कॅज्युअलिटी म्हणजे आपत्कालीन विभाग सुद्धा बंद करूया। त्यामुळे पेशंटला फटका बसू शकतो, तर सरकारने पेशंटची तरी किमान काळजी घेतलेली पाहिजे। डॉक्टरांचं म्हणणं आहे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आज OPD बंद केलेली आहे, उद्या आपत्कालीन सेवा देखील बंद केली जाणार। त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकार यांच्या मागण्या डॉक्टरांच्या कशा प्रकारे मान्य करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। काल IMA कडनं संप पुकारण्यात आला होता, तर आज माड असेल अनेक संघटना एकत्र येऊन अशा या गोष्टीला पाठिंबा देत आज आंदोलनाचा इशारा देत आहे। मात्र उद्यापासून रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी सरकार कशी काय जबाबदारी घेणार हे देखील पाहणं तितकंसं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।